असेल तर मात्र निर्माण होते अधोगती। आज समाजामध्ये आपण पाहतोय की मुलं लग्नाला उभी आहेत पण तशा मुली मिळत नाहीत। हा प्रत्येक समाजाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की घरोघरी स्त्री जन्माचे स्वागताचा संकल्प झाला पाहिजे। मी अभिनंदन करते सरपंच सेवा संघाचे आदरणीय पावसे सर यांचं अभिनंदन करते, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं आणि माझ्या समोर तमाम असे आदरणीय सरपंच सर आणि मॅडम इथे उपस्थित आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने इतके सारे सरपंच मॅडम आणि सर इथे उपस्थित असताना आपण गाव पातळीवर काय काय कार्यक्रम घेतले पाहिजे याचा 11 कलमी कृती कार्यक्रम आपण समजून घेत असताना आपल्याला ही सामूहिक शपथ घ्यायची आहे। मी सर्वांना नम्र विनंती करेल की आपण सर्वांनी आपल्या जागेवर 1 मिनिटासाठी उभं राहायचं आहे आणि त्यातले 2 मुख्य असे कलम मी आपल्या समोर आपल्याला सांगून मी इथे थांबणार आहे। मग आपण सामूहिक शपथ घेणार आहोत। पहिला कलम आहे की आता येऊ घातलेल्या 26 जानेवारीला आपण आपल्या गावामध्ये ग्रामसभा घेणार आहोत आणि त्या ग्रामसभेमध्ये आपल्याला ठराव घ्यायचा आहे। तो ठराव असा असेल की आमच्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ आणि जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावाने कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करू आणि कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करण्यासाठी एक 10 रुपयाची योजना राबवू। ही लोकसहभागाची योजना असणार आहे। आपल्या गावामध्ये साधारणतः समजा सरासरी 15,000 लोकवस्ती असेल आणि आपल्या गावामध्ये मुलीचा जन्म झाला तर प्रत्येक व्यक्तीने 10 रुपयाचं योगदान द्यायचं आहे। मिळून 15,000 गुणिले 10 किती होतात? 1.5 लाख। किती होतात? कुणीच बोलत नाही। किती होतात? 1.5 लाख होतात। मग प्रत्येक व्यक्तीचा सहभाग फक्त 10 रुपयाचा आहे पण मुलीच्या नावाने 1.5 लाख रुपयाची ठेव पावती आपण करू शकतो। यामध्ये 2 गोष्टी होणार आहेत की मुलीचं भविष्य सुद्धा सुरक्षित राहणार आहे आणि नंबर 2 की लोकसहभाग याच्यामध्ये असणार आहे। त्यामुळे प्रत्येकाला असं वाटेल की माझं सुद्धा पुण्य याच्यासोबत जोडलेलं आहे, माझं सुद्धा सत्कार्य याच्यासोबत जोडलेलं आहे। म्हणजे लोकसहभाग आणि मुलीचं भविष्य उज्ज्वल करण्याची अशी दुहेरी अशी ही योजना म्हणजे 10 रुपयाची जादू योजना आहे। तर यंदाच्या 26 जानेवारीला प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा व्हावी। ग्रामसभेमध्ये ठराव व्हावा की आमच्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी आम्ही कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करू आणि तो साजरा करण्यासाठी आमच्या गावामध्ये 10 रुपयाची योजना राबवू। ही 10 रुपयाची योजना राबवणं अत्यंत सोपं आहे, साधं आहे आणि आपल्या आपल्या गावामध्ये कोण कोण राबवण्याचा संकल्प करत आहे आपण हात वर करूया। जवळपास सगळ्यांचेच हात वर आलेले आहेत। व्हेरी गुड। सगळ्यांनी आपापल्या गावामध्ये ही 10 रुपयाची जादू योजना राबवायची आहे। हा पहिला भाग। दुसरी गोष्ट म्हणजे संस्कृती ही आपली भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर उच्च अशी संस्कृती समजली जाते नव्हे, ती आहेच आणि या संस्कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे विवाह सोहळा हा सुद्धा एक संस्काराचा भाग आहे आणि या संस्कारामध्ये सुद्धा आपल्याला आणखीन एक छानसा गोष्ट त्याच्यामध्ये ऍड करता येईल। तो म्हणजे विवाह सोहळ्यामध्ये आपण 7 फेरे घेतो। पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली ती वचनं असतात। त्या वचनासोबत आपण आणखीन एक वचन ऍड करूयात आणि तो म्हणजे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा। 7 फेऱ्यामध्ये 7 वचनं झाल्यानंतर हा 8वा फेरा आणि त्याचा मंत्र आहे की लेका एवढीच लेक ही भारी, लेका एवढीच लेक ही भारी, हाच संदेश घरोघरी। 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया, स्त्री जन्माचे स्वागत करूया। म्हणजे जेवढा मुलगा भारी आहे तेवढीच मुलगी पण भारी आहे आणि जेवढी मुलगी भारी आहे तेवढा मुलगा सुद्धा भारी आहे। त्यामुळे लेका एवढीच लेक ही भारी, हाच संदेश घरोघरी। 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया। अशा प्रकारचा मंत्र पत्रिकेमध्ये छापायचा, त्याचा बॅनर करून मंडपात लावायचा आणि प्रत्यक्ष पंडितजी जेव्हा हे सगळे फेरे घेतात आणि मंत्र म्हणतात तेव्हा हा मंत्र त्यांना सांगून
त्यांच्याकडून हा मंत्र म्हणून घ्यायचा आणि वधूवरांनी 8वा फेरा घ्यायचा आणि हा छानपैकी चांगला सक्सेस होतो. त्याचं कारण की वधूवर सोबत दोन्हीही परिवाराचे सदस्य असतात, सोबत मोठ्या प्रमाणामध्ये समाज उपस्थित असतो, समाजाचे मान्यवर उपस्थित असतात आणि त्यामुळे हा 8वा फेरा 100% यशस्वी होतोच होतो. महाराष्ट्रापासून सुरू झालेला हा 8वा फेरा आता हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमध्ये पोहोचलेला आहे आणि आतापर्यंत 11,500 पेक्षा जास्त वधूवरांनी 8वा फेरा घेतलेला आहे आणि त्यातून झालेला सकारात्मक बदल आपण पाहत. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. येणाऱ्या 26 जानेवारीच्या दिवशी ग्रामसभेत स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घेईन अशी शपथ नवीन वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आहे आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचा आहे. भारत माता की जय, वंदे मातरम. धन्यवाद. आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचं.